नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता महिप्त पोलिसांच्या तावडीत गेल्यामुळे सगळ्यात मोठं काम अर्जुन सायलीचं झालंय. त्याचप्रमाणे आता महिप्त हा पोलिसांच्या तावडीत गेल्यामुळे नागराज आणि प्रिया यांची पडता भुई थोडी झालेली आहे. कारण जर महिप्तने आपलं नाव घेतलं तर आपणही त्याच्या मागोमाग जेलमध्ये जाऊ अशी भीती दोघांनाही आहे. त्यामुळे आता प्रिया ही कशा प्रकारे महिप्तला जेलमध्ये भेटून त्याला सगळं सांगणार आहे आणि त्याचप्रमाणे प्रियाचं आणि महिप्तचं जे पाठलाग करत असताना आणि आता प्रियाची खरी बाजू अश्विन समोर आल्यामुळे अश्विन घरच्या समोरच अर्जुनला सोबत घेऊन कसं प्रियाला जाब विचारणार आणि जेव्हा प्रिया खोटारडी निघाली हे समजल्यानंतर नागराज आणि प्रिया यांना कशा भेड्या ठोकल्या जाणार आहेत हे सगळं आपल्याला आजच्या या भागात पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की अर्जुन हा अगदी व्यवस्थित बरा झाल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अर्जुन आता महिप्तला सगळं काही विचारतोय. हे सगळं कोणी केलं, किडनॅपिंग कोणी केलं, सगळ्या गोष्टी त्याला विचारल्या असताना आता नागराज समोर मुद्दाम येतोय आणि मुद्दामच अगदी चिखलात पाय घातल्यासारखं माझी सुमन कुठे ठेवली आहे असं तो येऊन महिप्तला विचारतो. आता महिप्तला असं विचारल्यानंतर महिप्त उद्धटपणेच उत्तर देतो की तुला काय वाटलं नागोबा, तुझी बायको हिला कोणी किडनॅप केलं सांग. त्यावेळेला आता हे ऐकल्यानंतर नागराज त्याच्याकडे रागाने बघायला लागतो आणि त्याला बघतच म्हणतो की डोळे वटारून की तुझी मुलगी म्हणजे हळूच तो तोंडात साक्षी असं नाव पुटपुटतो आणि जे अर्जुनला समजत नाही, परंतु अर्जुनच्या नंतर महिप्तला ते बरोबर ओळखता येतं आणि म्हणूनच आता महिप्त त्याच्याकडे बघतच राहतो. आता अर्जुन म्हणतो की बोल, हे सगळं कोणी केलंय. तेव्हा खरंतर महिप्त हा नागराजकडे बघत असतो, परंतु अर्जुनला थोडा तरी संशय येतो की हे सगळं नक्की नागराज काकाने केलंय का, परंतु महिप्त स्वतःच्या तोंडून ते कबूल करायला अजिबातच तयार नसतो आणि त्यामुळे आता महिप्त जवळ दुसरा कुठलाही ऑप्शन नसतो आपल्या लेकीसाठी. त्याला हे सगळं सहन करणं भागच असतं, परंतु हे सगळं आता दुसरीकडेच उलटलेलं असतं. म्हणजे झालेलं असं असतं की प्रिया ही फोनवर नागराज सोबत बोलत असते, म्हणजे जे काही घडलेत याबद्दलच टेन्शन तिला असतं. ती महिप्तबद्दलच विचारत असते की काका, तुम्ही आज पोलीस स्टेशनमध्ये गेला होतात ना, काय झालं तिकडे. तेव्हा समोरून महिप्तबद्दल तो सांगत असतो. आज तरी महिप्तने माझ्या विरोधात काही तोंड वगैरे उघडलेलं नाहीये, परंतु नंतरचं काहीही सांगू शकत नाही. महिप्तच्या काहीही भरोसा देता येत नाही, कारण महिप्त हा खूप विचित्र माणूस आहे आणि तो काही केलं तरीही स्वतःचं नाव हे घालवणार नाही. म्हणजे स्वतःच्या लेकीसाठी तो काही करायला तयार होऊ शकतो. जोपर्यंत साक्षी नावाचा मोहरा आपल्या ताब्यात ना, तोपर्यंत तो महिप्त आपलं काहीही बिघडू शकत नाही. आता त्यावर प्रिया इथे बोलत असताना अश्विन हे त्यांचं बोलणं ऐकतो. म्हणजे प्रिया जे सगळं काही बोलत असते की नागराज काका, तुम्ही काळजी करू नका, उद्या मी महिप्तला भेटायला जाते, त्याच्याशी मी उद्या बोलते. हे सगळं अश्विनला जाग आल्यामुळे त्याने सगळं ऐकून घेतलेलं असतं. तो त्यावेळेला काहीच दाखवत नाही की मी काही ऐकलं. याउलट तो आता ठरवतो की उद्याच नक्की या सगळ्याचा छडा लावायचा आणि प्रिया ही दुसऱ्या दिवशी सगळं तयारी करून, म्हणजे सगळं आवरून ती निघण्यासाठी अशी तयार असते महिप्तला भेटण्यासाठी. तिला माहीत असतं की यावेळेला अर्जुन किंवा कोणी घरात असताना तिथे तिला डिस्टर्ब करू शकणार नाही. म्हणूनच त्याच वेळेला लवकरात लवकर सकाळी प्रिया ही त्याला भेटायला निघणार असते. तेव्हा प्रिया रूममधून निघत असताना अश्विन तिच्या जवळ येतो आणि तिला विचारतो की तन्वी, कुठे निघालीस तू. तेव्हा ती म्हणते की अश्विन, अरे मला ना जरा एक महत्वाचं काम होतं. म्हणजे एका माझ्या मैत्रिणीने त्यांना असाइनमेंटबद्दल विचारायचं होतं, त्यामुळे प्लीज मी जरा जाते ना, असं म्हणून ती आता तिथे निघालेली असते जायला. अश्विनला मात्र कळलेलं असतं की तन्वी माझ्याशी खरं बोलत नाहीये, तन्वी काहीतरी माझ्यापासून लपवते. ती महिप्तला भेटायला बहुतेक जेलमध्ये जाते.
तर मग मला आज हिचा पाठलाग केला पाहिजे, खरं काय खोट काय या गोष्टीचा शोध घेतलाच पाहिजे, कारण की इतके दिवस मला अर्जुन दादा सांगत होता की तन्वी हे खोट वागते, अजूनही ती महिप्तला सामील आहे. परंतु खरंच हे खरं आहे का? आणि जर तिथे तन्वी गेली आणि तिच्या जीवाला काही धोका निर्माण झाला तर या काळजीने अश्विन आता विचार करतो की काही झालं तरीही तिच्या मला पाठलाग केला पाहिजे, तिथे काय घडतंय काय नाही या सगळ्या गोष्टी तिथून मला बघितल्या पाहिजेत. आणि जर खरंच तन्वी या सगळ्याच्या मागे असेल किंवा ती अजूनही महिपच्या बरोबर असेल तर मात्र मी सगळ्या गोष्टी सोडणार नाही. तर इकडे आता प्रिया बाहेर निघताना नागराजना कॉल करते आणि निघाल्यानंतर म्हणते की नागराज काका मला ना तुम्हाला भेटायचं, म्हणजे तुम्हाला भेटल्यानंतर मी काही गोष्टी पुढे ठरवेन की पुढे काय करायचं ते. तेव्हा मग आता नागराज म्हणतो की हे बघ, अजिबात गैरसमजात राहू नकोस बरं प्रिया, मी तुला एक गोष्ट सांगतो की तिकडे अर्जुन आणि सायली हे दोघे जणही कान लावून असतात आजूबाजूला, बघ ते दोघे नाहीयेत ना कुठे. तेव्हा मग प्रिया म्हणते की नाही हो काका, ते इथे नाहीयेत, तुम्ही काळजी करू नका. अर्जुन सायली सध्या अस्मिताच्या टेन्शनमध्ये आहेत, त्यामुळे आपल्याला काळजीचं काही कारण नाहीये. इथे नागराज काकाच्या डोक्यात वेगळीच टीप पेटते, कारण की नागराज काकाला हे सगळं माहिती असतं की सचिनचा अखेर नेमक कोणासोबत आहे आणि त्याच्याशी ही साक्षीची लिंक आहे. त्यामुळे महिप्तला ब्लॅकमेल करण्यासाठी आणखी एक पॉइंट नागराज जवळ असतो. त्यामुळे आता ती म्हणते की मी पोलीस स्टेशनला जाते आणि महिप्तला भेटतेच. आणि या सगळ्या गोष्टी आता ते दोघेजणी ठरवून करत असतात. तर जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये प्रिया जात असते त्याच वेळेला तिच्या मागोमाग अश्विन देखील असतो. अश्विन म्हणतो की तन्वीचं काय चाललंय, मला ना काही कळत नाही, ती बाहेर पडली, कोणाला तरी फोन केला, मला वाटतं की तिने नागराजला फोन केला असावा, नागराज काकाला. तर आता अश्विन मागोमागच असतो. प्रिया ही जेलमध्ये म्हणजेच पोलीस स्टेशनच्या इथे येते. त्यावेळेला सकाळचं जास्त कोणीही अवेलेबल नसल्यामुळे ती पटकन आतमध्ये शिरते आणि महिप्त शिखरे एखाद्या हवालदाराला विचारते आणि तो हवालदार शांत बसलेला असतो. ती त्याच्याकडे थोडे पैसे देते आणि मग आतमध्ये जाऊन महिप्तला भेटते आणि त्याला साक्षीचा फोटो दाखवते आणि म्हणते की हे बघा अण्णा सर, एकच काम करा, तुम्ही आतमध्ये आहात आता, फक्त चुकूनही माझं नाव घेऊ नका. हे बघा, कारण तुमची मुलगी ही आमच्यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही जर जेलमध्ये असाल तर बाहेर कोणीतरी तिची काळजी घ्यायला हवी की नको. त्यामुळे तुम्ही एकच काम करायचं, माझ्या विरोधात किंवा नागराज काकांच्या विरोधात काहीही तोंड उघडायचं नाही. खरं तर माझ्या विरोधात तोंड उघडूच नका. मी म्हणते कारण हे सगळं खूप चुकीचं ठरू शकेल. तुम्ही इथे आहात ना, लवकरात लवकर तुम्ही कसे सुटाल हे सगळं काही बघता येईल आपल्याला. पण तुम्ही आता साक्षीसाठी मात्र तोंड उघड करायला नको, कारण की जर पोलिसांना समजलं किंवा त्या अर्जुनला समजलं ना की साक्षी जिवंत आहे तर मात्र पूर्ण वाट लागेल. तेव्हा महिप्त म्हणतो, चिचुंद्रे तुला काय वाटतं की तू हे सगळं जे काही मला बोलायला निघाली ते माझ्या काळजीपोटी आहे का? नाही, अजिबात नाही. हे तू सगळं माझ्या काळजीपोटी नाही, तर तुला वाचवण्यासाठी, स्वतःची कातडी वाचवण्यासाठी करताय ना. तुम्ही दोघं स्वतःची कातडी वाचवण्यासाठी, स्वतःच्यासाठी माझ्या मुलीचा प्यादा बनवून खेळवताय. तिला पण लक्षात ठेव एकदा की मी इथून बाहेर निघालो ना, मग मी तुमची कातडी कशी सोलून काढतो ना, तेच बघा. तुम्ही दोघंजण फक्त एवढंच लक्षात ठेवा. तेव्हा ती म्हणते, अण्णा सर, हे सगळं जे काही घडलं ना ते कोणामुळे घडलंय आणि कशामुळे घडलंय हे सगळं मला माहीत आहे. पण तुम्ही आता हे सगळं 22 वर्षापूर्वीचा अपघात जो आहे तो कोणी आणि काय घडवून आणला ते देखील मला माहीत आहे. त्यामुळे तुम्ही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला तोंड उघडायचं नाही आणि आम्ही तुमच्या विरोधात कधी तोंड उघडणार नाही. कारण की जर हे सगळं समजलं नागराज काकांना किंवा मला तर मात्र तुम्ही सगळं या बाजूने
मराल एवढं लक्षात ठेवा, आम्ही तर पोलीस स्टेशनमध्ये जाऊच, पण तुम्ही पण बाराच्या भावात जाल आणि त्याचबरोबर तुमच्यासोबत आपली लेक पण, तुमची लेक पण आपल्या टोळीत सामील झालेली असेल, म्हणजेच तीही जेलमध्ये असेल, हे लक्षात ठेवा. आता हे ऐकल्यानंतर महिप्त मात्र तोंड बंद ठेवतो. महिप्तला आता इतका राग आलेला असतो, पण त्याला तावडीत पुन्हा सापडल्यामुळे काहीही करणं शक्य नसतं. तो अगदी गप्प असतो. तर इथे हे सगळं अश्विनने त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं. अश्विन विचार करतो की ती तन्वी नेमकं कशाबद्दल बोलते, काय बोलतीयत. याने लांबूनच हे सगळं ऐकल्यामुळे त्याला मात्र आता खूपच चीड आलेली असते. तो विचार करतो की रागाच्या भरात आता जाऊन मी तन्वीला सगळं काही चिडून विचारून टाकू की काय झालं, ही अशी का वागते आणि तू या शिखरेला भेटायला का आली. परंतु तो 2 मिनिट विचार करतो की आता मला हिला जाऊन काहीही विचारता कामा नये. नक्की या प्रियाचा प्लॅन काय आहे तो मला समजायला हवा. त्यासाठी आता अश्विन ठरवतो की मी हे सगळं जाऊन दादाच्या कानावर घालतो, म्हणजे नक्कीच या केसबद्दल काय आहे ते त्याला कळेल. कारण की अर्जुनने स्वतःच्या जीवावर उधार होऊन महिप्तला पोलिसांच्या तावडीत सापडून दिलेलं असतं आणि म्हणूनच अश्विनला त्याची कदर असते. तर अश्विन आता निघून जातो आणि प्रिया पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन नागराजला भेटते. तेव्हा नागराज म्हणतो की काय खबर आहे आतली, तो महिप्त शिखरे काय बोलतोय. त्यावेळेला आता प्रिया म्हणते की मला तरी कळत नाहीये, म्हणजे एक गोष्ट नक्की की हा आपलं नाव घेऊ शकतो, परंतु त्याची मुलगी साक्षी ही आपल्या बाजूने आहे ना, त्यामुळे तो काहीही करू शकत नाहीये. आताच मी त्याला साक्षीचे फोटो आणि व्हिडिओ दाखवून आले, म्हणजे साक्षीला किती अण्णांची आठवण येते, साक्षी किती त्यांना मिस करते, हे सगळं आता मी दाखवून आले. त्यामुळे मला एक गोष्ट कळली की तो काही आपलं नाव घेणार नाही. तेव्हा मग नागराज म्हणतो की बस झालं, इतकंच होय. आपल्याला जोपर्यंत तो महिप्त आपलं नाव घेत नाही ना, तोपर्यंत आपली कातडी सुरक्षित आहे असंच आपण समजायचं, आणि जर त्याने आपलं नाव घेतलं तर मात्र आपण बाराच्या भावात गेलो एवढं समजायचं. हे सगळं आता तो बोलून दाखवत असतो. त्यानंतर इथे आता अश्विन हा विचार करतो की मी काय करू, दादाला हे सगळं कसं आणि कधी सांगू. कारण की जर घरात हे सगळं समजलं तर घरातलं वातावरण आणखी बिघडेल. कारण की घरात ऑलरेडी महिप्त सापडला याचा आनंद, त्याचप्रमाणे अस्मिता ताईचं टेन्शनही आहे. मग काय करायचं याचा विचार आता त्याच्या डोक्यामध्ये येत असतो. नागराज आणि प्रिया हे दोघं सध्या तरी टेन्शन फ्री असतात, कारण की अजून काहीही त्यांना समजलेलं नसतं. तर इथे आता अर्जुन या सगळ्या गोष्टी करत असताना पोलिसांच्या सचमध्ये असतो. महिप्त काही बोललाय का किंवा त्याने काही सांगितलंय का, तर अजूनही महिप्तने कुठल्याही गोष्टीची कबुली दिलेली नसते आणि म्हणूनच पोलीसही टेन्शनमध्ये असतात. आता अर्जुनची ही जी तळमळ असते ती अश्विनला अगदी व्यवस्थितपणे समजत असते. म्हणूनच आता अश्विन हा ठरवतो की आता जाऊन मी दादाशी सगळं काही बोलतो. तेवढ यातच समोरून प्रिया येते. आता तिला आल्यावर पाहिल्यानंतर तो विचारतो की तन्वी काय करत होतीस तू. तेव्हा ती अगदी राजरोजपणे खोट बोलते की हो अश्विन, ऍक्च्युली ना मला माझ्या मैत्रिणीकडनं सबमिट करायचं होतं ना असाइनमेंट, ते झालेलं आहे, त्यामुळे काही हरकत नाही. अगोदर तर जाताना तिने सांगितलेलं असतं की मैत्रिणीकडून असाइनमेंट घ्यायची, आता ती सबमिट पण कधी झाली ते सगळं आता तिचं फेरबदल असतं बोलण्यामध्ये. अश्विन अगदी बरोबर ओळखून घेतो आणि त्याला माहीत असतं की ही तन्वी माझ्याशी खोट बोलतीये आणि म्हणूनच हिच्या प्रत्येक बोलण यामध्ये तफावत जाणून येते. सगळ्या गोष्टी या वेगवेगळ्या आहेत हे तो अगदी बरोबर जाणून असतो. पण आता हे सगळं बंद झालं पाहिजे. आता नक्की या तन्वीचं काय आहे ते मला बघितलं पाहिजे, असं सगळं आता इथे अश्विन ठरवतो आणि नंतर मग तो अर्जुनला भेटण्यासाठी म्हणून गेलेला असतो. आता अर्जुनला त्याच्या खोलीत तो जाऊन भेटतो. तेव्हा अर्जुन विचारतो की अश्विन काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का, तू अचानक माझ्याशी बोलण्यासाठी आलात. तेव्हा मग आता अश्विन त्याला सांगतो, मला एक गोष्ट समजलीये दादा, ते म्हणजे की प्रिया आणि महिप्त अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहेत
आता हे ऐकल्यानंतर अर्जुनला खूप राग येतो. अर्जुन म्हणतो की बघितलं, मी तुला सांगत होतो ना अश्विन, तू माझ्यावर विश्वास ठेवला नाही. त्यावेळेला आता अश्विन त्याला म्हणतो की दादा, खूप मोठी गोष्ट घडली. तेव्हा अर्जुन विचारतो की हे सगळं तुला कसं समजलं. तेव्हा अश्विन त्याला आता सांगू लागतो आदल्या रात्रीची गोष्ट. ते म्हणजे नागराज काकाबरोबर प्रिया ही फोनवर बोलत होती आणि उद्या महिप्त शिखरेला जेलमध्ये भेटायला जायचं असं सगळं त्यांचं फोनवरचं बोलणं सुरू होतं. आणि ते बोलणं मी ऐकलं होतं. आणि ते बोलणं ऐकल्यानंतरच मी ठरवलं की दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा पाठलाग करायचा आणि मग पाठलाग केल्यानंतर सगळ्या गोष्टी तिला सांगायच्या. आता हे सगळं रविराज आणि सगळे जण म्हणजेच रविराज, सायली, अर्जुन सगळे ऐकत असतात, कारण की अश्विनने हे सगळं त्यांना सांगितलेलं असतं. कारण की महिपच्या रिलेटेड ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या समजल्या पाहिजेत असं त्याला वाटत असतं. मग अर्जुन म्हणतो की जेलमध्ये नेमकं तू काय ऐकलं. तेव्हा अश्विन म्हणतो की मी जेव्हा गेलो होतो तेव्हा महिप्तला प्रिया जाऊन भेटली आणि प्रिया काहीतरी त्याला मोबाईलमधून दाखवत होती आणि त्याला दाखवल्यामुळे आता महिप्त हा शांत होता आणि त्याच्या चेहऱ्यावरचा राग त्याने खूप कंट्रोल केल्यासारखा दाखवत होता. म्हणजे खरं तर त्याला खूप जास्त राग आला होता. पण काय माहिती तिने काय दाखवलं फोनमध्ये की महिप्त एकदम शांत होऊन गेला आणि तिच्या विरोधात तो काही शब्द उच्चारायला तयार नव्हता. अगोदर त्या दोघांचे वाद झाले आणि काहीतरी प्रिया असं बोलत होती की मलाही तुमच्याबद्दल सत्य माहीत आहे आणि तुम्हालाही माझ्याबद्दलचं सत्य माहीत आहे. त्यामुळे आपण एकमेकांना मदत केलेलीच ब्री, हे सगळं ती बोलत होती. आणि माझाही हात दगडाखाली आहे आणि या सगळ्याची सुपारी कोणी दिली आहे हे सगळं माहीत आहे असं सगळं आता ती बोलून दाखवत असते. आणि त्यांचे ते बोलणे अश्विनने ऐकले आणि अश्विन आता सगळं काही त्यांना सांगू लागतो. आणि मग अश्विन आता म्हणतो की अर्जुन, हे सगळं मला कळलंय, म्हणजे आपल्या नागराज काकानीच हे सगळं केलंय. तेव्हा हे ऐकल्यावर मात्र अर्जुनला आणि सायलीला जबरदस्त धक्का बसतो. हे सगळं जो काही प्रकार 22 वर्षापूर्वीचा अपघाताचा घडवून आणला, महिप्तला सुपारी नागराजनेच दिली होती, हे सगळं आता अश्विनमुळे सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. आता प्रियाही सगळ्यांच्या समोर उभी राहते आणि अश्विन तिला सगळ्यांसमोर प्रश्न उत्तर विचारायला लागतो. ती आता चिडलेली असते आणि ती म्हणते की काय चाललंय अश्विन, म्हणजे तू का चिडलायस एवढा. तेव्हा आता अश्विन तिला विचारतो की तू मला या उलट विचारतेस की मी का चिडलोय. अगं प्रिया, तुला हे सगळं करताना लाज कशी नाही वाटत, म्हणजे तू चुकलीयस आणि तरीही तू मला या उलट विचारते की मी का चिडलोय म्हणून. तेव्हा मग ती गप्प बसते. नेम काय झालं ना ते तिला काहीच कळत नसते. आता सायली आणि अर्जुन दोघे तिला विचारतात की तन्वी, तुला खरंच माहिती नाहीये की तू हे काय बोलतेस ते. तेव्हा घरातले प्रत्येक जण उभे असतात. अश्विन तिला विचारतो की खरंच आज तू मैत्रिणीकडे गेली होतीस का असाइनमेंट सबमिट करण्यासाठी. तेव्हा मात्र अश्विनला जो काही त्रास होत असतो तो सगळा अर्जुन बघत असतो आणि आपल्या भावाचा त्रास हा अर्जुनला बघवला जात नसतो. आता सायली कल्पनाला म्हणते की एक मिनिट आई, सगळ्या सत्याचा उलगडा आता होईल, तुमच्या सगळ्यांसमोर होईल. तेव्हा मग ती म्हणते की अरे तुला सांगितलं ना अश्विन, मी असाइनमेंट सबमिशनसाठी गेले होते. त्यावेळेला आता अश्विन तिच्या जोरात कानाखालीच वाजवून देतो आणि म्हणतो की असाइनमेंट सबमिशन तुझं पोलीस स्टेशनमध्ये होतं का. महिप्त शिखरेजवळ सांग, नेमकं काय लपवलंयस तू, का केलंस असं सगळं. तुला काय वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी मला माहीत पडणार नाहीत आणि हे सगळं जे काही तू घडवून आणतेस हे त्याच्या मागे कोण आहे, काय आहे. तू आणि नागराज काका मिळून दोघ जणही महिप्तला सत्य कबूल करण्यापासून अडवताय, बरोबर ना. तेव्हा सायली पण हे सगळं बघत असते की प्रिया या सगळ्यामध्ये कशी सामील असेल. रविराज म्हणतो की अश्विन, अरे काय बोलतोय तू, हे सगळं खरं आहे का. तेव्हा अश्विन म्हणतो की हो रविराज काका, खरं आहे, हे सगळं ऐकलंय, त्यातला एकूण एक शब्द खरं आहे. खरं तर माझी अशी इच्छा होती मनापासून
की हे सगळं खोटं ठरावं, पण जे माझ्या डोळ्याला दिसलं ते मी कधीही लपवू शकत नाही. आणि मी जरीही तन्वीवर अगदी जीवापाड प्रेम करत असलो तरीही जसं मी तिच्यावर प्रेम करतो तशाच तिच्या चुका कधीही मी पाठीशी घालणार नाही. मला माहिती आहे की ती चुकली तरीही तिला मी कधीच माफ करणार नाहीये, हे मी तिला अगोदरपासून समजवत आलो होतो. परंतु ती माझं अजिबात ऐकत नाहीये आणि आता हे सिद्ध झालं. तिला मी वारंवार सांगितलं होतं की अजिबातच महिप्त शिखरे सोबत कोणतेही संबंध ठेवू नको, परंतु ती ऐकली नाही. आणि आज शेवटी तिने तेच केलं. महिप्त शिखरे आणि नागराज काका हे दोघ जणही एकत्र आहेत आणि प्रियाही देखील त्यांना सामील आहे, हे आता सिद्ध झालंय. आणि या अपघाताचा मास्टरमाइंड हा तिसरं कोणी नसून नागराज काका आहेत हे समजले. पण तन्वी, एक गोष्ट मला समजत नाहीये, तुझ्या आई वडिलांचा आणि तुझा अपघात घडवून आणणारे दोन व्यक्ती यांना तू का बरं सामील आहेस? नेमकं असं काय कारण आहे की तू त्या दोघांना साथ देते? अगं, तुझ्या अपघात घडवणाऱ्या व्यक्तींना तू साथ देणं याचा अर्थ तुला कळते का काय आहे? हे नागराज काका यांचं तर सत्य आम्हाला समजलंय आणि नागराज काकांनी सुमनला किडनप केलंय हे देखील आम्हाला समजलंय. पण तू त्यांना विरोध करण्याऐवजी तू त्यांच्या सोबत आहेस याचंच आम्हाला विचित्र वाटतंय. नेमकं काय आहे हे तन्वी सांग, लवकर सांग. आता प्रिया ही सगळं काही बोलायला गप्प बसलेली असते. अर्जुन तिला म्हणतो की लवकरात लवकर सांगायचं नाही तर महिपच्या पाठोपाठ तुझी रवानगी जेलमध्ये होईल. तुझी त्याचप्रमाणे त्या नागराज किल्लेदार दोघांची रवानगी जेलमध्ये होणार आहे. त्यानंतर प्रिया हे सगळं मान्यच करायला तयार नसते की असं काही नाहीये, मी काहीही केलेलं नाहीये. परंतु अश्विनने अगदी वेळेवर याचा व्हिडिओ बनवून आणलेला असतो. म्हणजे महिप्त आणि प्रिया हे दोघजणी एकत्र जेलमध्ये बोलतात, या सगळ्याचा व्हिडिओ रेकॉर्ड झालेला असतो. आणि त्यामुळे जे काही प्रियाचे हे कर्तृत्व असतं ते पाहून सगळ्यांना खूप राग आलेला असतो. कारण आता प्रियावर सगळ्या बाजूने खूप मोठा दबाव आलेला असतो ना, तिच्या मदतीला नागराज असतो ना, आणखी कोणी. आता प्रिया या सगळ्यातून कसा मार्ग काढेल? आणि प्रिया नावाचं आता जे वादळ घरात आहे सुभेदारांच्या, त्याचं सत्य म्हणजेच प्रिया ही तन्वी नसल्याचं सत्य कसं समोर येणार आहे? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.